नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज बनवणार आहे आपण शेवयाची खीर। शेवयाची खीर बनवण्यासाठी आपण शेवया एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे। लांब लांब असल्यामुळे आपण त्यांना हाताने बारीक करून घेऊया। बारीक शेवया करून घेतल्यानंतर आपण ड्रायफ्रुट्स एका प्लेटमध्ये घेऊया। मनुके, काजू, बदाम, पिस्ता आणि विलायची घेणार आहे, हिरवी विलायची। ड्रायफ्रूट्स सर्व बारीक काप करून घ्यायचे आहेत। कढईमध्ये तूप टाकून घ्यायचे आपल्याला। ड्रायफ्रूट आपण भाजून घेऊया। मीडियम गॅसवरती आपल्याला ड्रायफ्रूट्स सर्व भाजून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट्स थोडे भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेवया टाकून घेऊया। शेवया आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। परत सर्व आपल्याला मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। खूप छान असा कलर आलेला आहे। ड्रायफ्रूट्स आणि शेवया आपल्या भाजून झाले आहे। आता त्याच कढईमध्ये आपण दूध टाकून घेणार आहे। थोडंसं दूध घोटून झाल्यानंतर आपण बघू शकता दूध कसं झालं आहे, आपलं घोटलून घेतलं आहे आपण। त्याच्यानंतर आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि जे शेवया आहेत त्या टाकून घेऊया। मिक्स करून घेऊया। शेवयाची खीर खाण्यासाठी खूप छान अशी लागते आणि लगेच तयार होते। आता चवीनुसार आपण साखर टाकून घ्यायची आहे। हाफ वाटी मी साखर घेतले। साखर टाकून आपल्याला दोन्ही पण मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं दूध कमी पडल्यामुळे मी परत 1 वाटी दूध टाकून घेतले। दोन्ही पण मिक्स करून घेतले। आता मी थोडी विलायची टाकून घ्यायची। विलायची थोडी जास्तच घ्यायची, ज्याच्यामुळे काय होईल की टेस्ट पण चांगली लागते। खूप छान अशी खीर तयार होते। आता दसऱ्याच्या निमित्ताने सर्वच खीर करणार आहेत। अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा। खूप छान अशी चवीला लागते, खूप टेस्टी असे बनते। आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।